बातमी नाशिकमधून आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी 2320 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय सांगाल? सध्या नाशिकमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि धरणाचा विसर्ग आता वाढवण्यात आल्याची माहिती आहे। नाही, खरं तर नाशिकमध्ये पावसानं गेल्या काही तासांपासून उसंत घेतलेली आहे। मात्र गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे आता गोदाघाट परिसरामध्ये सकाळच्या तुलनेत अगदी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचं बघायला मिळतंय। आपण सकाळी दृश्यांमध्ये बघितलं होतं की दुतोंड्या मारुती जो आहे, या दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायापर्यंत पाणी होतं। आता मात्र ही पातळी थोडी वाढलेली आहे आणि दुतोंड्या मारुतीची ही मूर्ती आहे त्याच्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। याचा अर्थ पाण्याची पातळी निश्चितपणे थोड्याफार प्रमाणात वाढते आहे। संध्याकाळपर्यंत कदाचित पाण्याचा विसर्ग जर गंगापूर धरणातनं वाढवण्यात आला तर पाण्याची पातळी अजून वाढू शकते आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की सुरक्षा रक्षक तैनात केले गेलेले आहेत। संपूर्ण गोदाघाट परिसरामध्ये जवळपास 12 सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, जे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सूचना देत आहेत कुठल्याही प्रकारे बेशिस्तपणे वाहनं गोदाघाट परिसरात लावू नयेत अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात आहेत आणि त्यामुळे आज दुपारनंतर कदाचित गोदाघाट परिसरात नक्कीच